सोशल मीडियावरून झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। लग्नास विरोध केल्याने चक्क प्रियकर महिलेने प्रियकराला ठार मारले। आजरा तालुक्यातील बेहेरीवाडी मुमेवाडी मार्गावर एका हॉटेल नजीक बॅगेतून मृतदेह आणून विल्हेवाट लावत असताना आजरा पोलिसांनी संबंधित महिलेस रंगेहात पकडले। गजेंद्र सुभाष पांडे, वय वर्ष 38, राहणार जिंतूर, जिल्हा परभणी असे मृताचे नाव। या खून प्रकरणी संशयित सुनीता सुभाष देवकाई, राहणार खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबाबत आजरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते। अधिक माहिती अशी की आजरा पोलिसांची गस्तीची गाडी रात्री गस्त घालत असताना बहिरेवाडी मुमेवाडी मार्गावरील एका हॉटेलजवळ एक कार दिसली। पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने पत्नी शौचास गेली असल्याचे सांगितले। बराच उशीर महिला न आल्याने पोलिसांना संशय आल्याने ज्या दिशेने महिला गेली त्या दिशेने पोलीस गेले असता त्यांना ट्रॅव्हलिंग बॅग बंद अवस्थेत व बाजूला पेट्रोलच्या बाटल्या दिसल्या। पोलिसांनी बॅगची तपासणी सुरू करताच कार चालकाने पोलिसांना चकवा देऊन पळून गेला। यावेळी झाडाझुडपात लपून बसलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही महिला गडहिंग्लज तालुक्यातील असल्याचं समजते, तर मृतदेह परभणी जिल्ह्यातला आहे। दरम्यान रात्री 1:15च्या सुमारास मुमेवाडी बहिरेवाडी येथील पोलीस पाटलांना घटनास्थळी आजरा पोलिसांनी बोलवून घेतले आणि पोलिसांनी नाकाबंदी केली। पंचनाम्यासाठी ट्रॅव्हलिंग बॅग उघडली असता मृतदेह आढळून आला। बॅगेतून मृतदेह काढल्यानंतर पंचनामा करून मृतदेह आजरा ग्रामीण रुग्णालयात तेथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला। प्रियकर महिलेने मृतदेहास प्रथम झोपेच्या गोळ्या देऊन शांत झोपी जाऊ दिले। त्यानंतर संबंधित महिलेने गळा आवळून प्रियकराचा खून केला। त्यानंतर कोणाला शंका येऊ नये म्हणून ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये मृतदेह भरून भाड्याची गाडी घेऊन आली।